2018 साली मी IT कंपनीतून सेवानिवृत्त झालो आणि पारंपरिक शेती व्यवसायाकडे लक्ष घातलं. कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या शेती शाळा अटेंड केल्या त्याच्यातून सेंद्रिय खताचं महत्त्व दिसून आलं आणि मग ढेंचा करणे किंवा हिरवळीची खतं करणे, गांडूळ खत करणे आणि जीवामृत, दशपर्णी क्रिया अशा वेगवेगळ्या प्रयोगांना सुरुवात केली. त्यातल्या त्यात मला सगळ्यात यशस्वी झालेलं हे गांडूळ खत. 5 वर्षापूर्वी एका प्रदर्शनातून मी हा गांडूळ खताचा बेड आणला. जवळजवळ वर्षातून 3 वेळा आपण या गांडूळ खताची निर्मिती करतो. अशा प्रकारे हे खत आम्ही शेवटी तळाला राहिलेलं, ज्याच्यामध्ये गांडूळं आणि त्याची पिल्लं आहेत, अंडी आहेत, हे बाजूला ठेवतो. त्याच्यावरचं जे खत आहे अशा बॅगा भरून ठेवतो आणि मग आपल्याला आलं असेल, कांदा, लसूण अशा पिकांसाठी ते आम्ही जास्त करून वापरतो. आता हा बेड आम्ही खाली करत आहे. या बेडमधून हे गांडुळाचं जे तळाचं जे खत आहे ते बाजूला काढून ठेवलं आहे. हा पालापाचोळा आणि जुनं जे काही गवत असेल किंवा ऊसाची पाचट असेल हे भरून हा बेड पूर्ण भरणार आणि त्याच्यावर हा थर अंथरणार. त्याच्यामध्ये थोडंसं चणा पीठ असेल किंवा कुठलीही पीठं असतील की जी पीठं यातमध्ये टाकली जातात, जेणेकरून त्या गांडुळांना आपल्याला खाद्य मिळावं आणि त्यांची जोपासना जास्त व्हावी. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, या उष्णतेमुळं ही गांडुळं बरीचशी मरली जातात आणि ती मरू नयेत म्हणून त्यांना पोषक अन्न ह्यामध्ये आपण टाकणं गरजेचं आहे. पाणी अन्नाच्या ज्वारे ही परत 3 महिन्यामध्ये हा बेड आपल्याला उपासनीसाठी तयार होतो. आणि अशा प्रकारे सर्वांनीसुद्धा हे गांडूळ खताचं जर नियोजन केलं तर मला वाटतं रासायनिक खताचा वापर कमी होऊन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. धन्यवाद. पुढच्या 1-2 महिन्यात अजून मी कॉन्क्रीटचे 2 बेड आणि शेड असा मी इथं कृषी खात्याच्या माध्यमातून माझा इथं गांडूळ खताचा प्रकल्प होणार आहे. तर आपलं काही सहकार्य असेल तर तेही आम्ही घेऊच, पण आपल्याला हा प्रकल्प किंवा ही जी निर्मिती कशी वाटते सेंद्रिय खताची हे जरूर कळवा. धन्यवाद.